प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देवबाप्पांनी ही सुंदरशी वेळ पुन्हा एकदा तुमच्या परिवारात दिलेली आहे. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. 2 शब्दाची प्रार्थना करा ब्रदर. तुझेच पात्र भया शोध्या शांत देवा, तू जिवंत देव आहेस म्हणून या पुत्रावर जिवंत असावं. तुमची स्तुती करतो, तुझी महिमा वाढतो. आजचा दिवस सायंकाळ प्रसन्न आमच्या पापला पुन्हा एकदा तुझ्या जपनाचं येण्याची सिद्धी दिली प्रभू. तुझ्या दासाकडे जे वचन आमच्याकडे येणार आहे प्रभू, आमच्या अंतकरणामध्ये रुजून त्याच्याप्रमाणे आमचा आचरण करावं यासाठी आम्हाला तुझी कृपा प्रभू. आतापर्यंत आमचा प्रतिपाव सांभाळ केलेला आहे प्रभू. तुझ्या सेवकांच्याद्वारे इतरांना सेवाचा सांगण्याची त्यांची सेवा तो असते. इथून पुढचे सर्व आमचे आमचा धन्यता आम्हाला करून मागतो. आमेन. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये देवाने ज्यांना ज्यांना आपल्या राज्यात घेण्याचं ठरवले ना, त्या एकाला पण देवबाप हरवू नाही देणार, एकालाही गमवू पण देणार नाही. आणि दाखल्यामध्ये 100 मेंढरामधलं 1 मेंढर हरवलं होतं, तर देवबाप्पाने ती शोधून आणलं, हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. तो दाखला जो आम्ही नेहमी बोलण्यातून संदेशातून जो सांगतो, त्याचा अर्थ काय आहे की देवबाप आपल्या राज्यातून एकाही विश्वासणाऱ्यांना गमवणार नाही. दुसरी गोष्ट, देवबाप आपल्या राज्यात ज्यांना ज्यांना घेतलंय देवबाप्पाने, एकालाही नरकात टाकणार नाही. आज निरनिराळ्या ठिकाणी नरकात टाकलं जाईन, ही नरकाच्या वाटेने चाललेत. अशा तऱ्हेचे शब्द विश्वासणाऱ्या ब्रदराच्या मुखातूनही संदेशातून येत आहे, सिस्टरांच्या मुखातून येत आहेत, आणि सेवकांच्या तर सांगायची आवश्यकताच राहत नाही. प्रियांनो, जरासं विश्वासणारा चुकला म्हणजे तो नरकाच्या वाटेवर चालला असं कधीच होत नाही. आपल्या परिवारामध्ये मुलं चुकतात का नाही? कोणता परिवार असा आहे सांगा मला या भूतलावर की त्या परिवारातला मुलगा किंवा मुलगी थोडेसे तरी चुकले नाही, थोडेसे सिरियसली नाही, थोडं का व्हायना त्यांच्याकडून चुकणं होत नाही? सांगा मला कोणता परिवार आहे? प्रियांनो, जर परिवारातले आईबापा आपल्या मुलाचा नाकार करत नाही, त्यांच्यावर प्रीती करतात, तर ज्याने आम्हाला जगात पाठवले तो कसा आमचा विरोध करीन हो? तो कसा आम्हाला जिथं आमची जागा नाही तिथं पाठवण्याची तयारी करीन का? प्रियांनो, अंतिम समयामध्ये आत्मेचा संदेश आणि बुद्धीचा संदेश ओळखण्याची कृपा विश्वासणाऱ्यांना देवबाप्पाने प्रदान केली. आता ज्यांच्याजवळ ही कृपा आहे ते लगेच सांगतील. म्हणून प्रियांनो, ज्याच्या नावावर तारणाचा शिक्का देवबाप्पाने मारलाय ना, तो तारणाचा शिक्का कधी रद्द होणार नाही. ज्याच्या नावावर तारणाचं देवबाप्पाने लिहिलेलं आहे ते तारण कोणाचं रद्द होणार नाही. आणि कोणाचं नरकात जाण्यासाठी देवबाप्पाच्या मनात विचार पण नाही आहे. देवबाप कधी नरकाचा शब्द आपल्या मनामध्येच आठवित नाही, तर नरकामध्ये टाकणं फार लांबची गोष्ट आहे प्रियांनो. म्हणून देवबाप्पाने जादाकर बायबलमध्ये सांगितलंय, आत्म्याचा संदेश नेहमी देवाच्या इच्छेने असतो आणि विश्वासणाऱ्यांना
आनंदी आणि उत्साही करणारा असतो. विश्वासणाऱ्यांना स्वर्गात जाण्याच्या प्रक्रियेसाठी ते मजबूत होत आहेत किंवा प्रभूच्या संगतीमध्ये त्यांचं चालणं आहे अशा अनुषंगाचा आत्मिक संदेश असतो. पण जिथं आत्मिक भाषा नसती तिथं मग माणसाचं मन दुखवणं काय, माणसाच्या विरोधात बोलणं काय, या गोष्टी चालत असतात. प्रियांनो, देव बाप्पाने आपल्या राज्यामध्ये ज्यांना पण घ्यायचं ठरवलंय त्यांना तो कोणत्याही सबबीवर गमवण्याच्या प्रक्रियेमध्ये नाही. म्हणून एक वचन बघू आणि 5 मिनिटं त्याच्यावर बोलन, लगेच प्रार्थना करू. पहिले तिमोथेय 2 अध्याय 4 वचन. पहिले तिमोथेय 2 अध्याय 4 वचन. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. प्रियांनो, आज जे काही चाललंय ना, ज्यांचं तारण झालेलं आहे किंवा ज्यांचं तारण देवबाप्पाने केलंय त्यांना तो पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये देवबाप आज आपल्या सेवकांच्याद्वारे प्रभू त्यांच्याबरोबर संपर्कात आहे. का सेवक वारंवार प्रार्थनेला येतात? एकदा आल्यावर सेवक प्रार्थनेला येणं बंद का नाही होत? कारण देवबाप्पाने जे वचन दिलंय, जो शब्द सांगितलाय की ते पूर्णत्वास उतरावे. देवाचा मनोगत आणि आमचा मनोगत याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे प्रियांनो. देवाचा मनोगत ना, देवाने जसा ठरवलाय ना तसा तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. फक्त आम्हाला ते समजणारा आत्मा देवाकडून जर असलं ना तरच आम्हाला समजेल की देवाचा मनोगत आमच्या प्रती काय आहे किंवा देव आमच्या प्रती काय विचार करतो. प्रियांनो, देवाच्या विचारासारखं आमचं जीवन बनावं याची मान्यतासुद्धा देवबाप्पाने वचनात दिलेली आहे. आता आपण ते रेफरन्स पाहणार नाही, पण मी रेफरन्स जरूर सांगेन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. मत्ते 5 अध्याय 48 वचनात सांगितलंय, मी पूर्ण आहे तसं तुम्हाला पण पूर्ण होण्याची मी परवानगी दिलेली आहे. पण याला सक्ती नाही देवाची की तुम्ही पूर्ण व्हाच म्हणून. ज्याला पूर्ण व्हायचं असन तो देवाचं ऐकन, ज्याला पूर्ण नसन व्हायचं तो देवाचं ऐकणार नाही. म्हणून डोंगरावर देवबाप्पाने 3 दिवस वचन सांगितलं. ज्यांना ऐकण्याची इच्छा होती, ज्यांना करण्याची इच्छा होती त्यांनाच देवबाप्पाने स्वीकारलं. ज्यांनी नुसतं ऐकलं पण करण्याच्या प्रक्रियेत माघार घेतली, देवबाप्पाने त्यांना सक्ती केली नाही. डोंगरावरल्या वचनात फक्त 12 जण देवबाप्पाला त्या ठिकाणी त्याच्या नावावर विश्वास ठेवणारे सापडले. म्हणून देवबाप्पाने त्या 12 जणांना 12 शिष्य होण्याचा अधिकार दिला, असं बायबलचं वचन आम्हाला शिकवतं. म्हणून प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला वाढायचं आहे, देवाच्या राज्यामध्ये जर आम्हाला चालायचं आहे, तर देवाचं ऐकणं आणि ऐकल्याप्रमाणे करणं याशिवाय दुसरा पर्याय आमच्याजवळ कोणताही नाही. आणि सध्या जे उपासाचे दिवस चाललेले आहेत प्रियांनो, या उपासाच्या दिवसामध्ये तुमचं आणि प्रभूचं नातं एकदम प्युअर 100% देवाला मान्य असणारं ते जीवन जगण्यासाठी, त्या जीवनामध्ये उतरण्यासाठी तयारी करण्याचा हा सर्वात उत्तम समय देवबाप्पाने तुम्हाला आणि मला प्रदान केलेला आहे. उपास धरला म्हणजे देवाच्या संपर्कात आम्ही आहोत आणि उपास धरला नाही म्हणजे आम्ही देवाच्या संपर्काच्या बाहेर आहे असं नाही प्रियांनो. उपास हे एक माध्यम देवबाप्पाने का विश्वासणाऱ्यांसाठी ठेवलं. तुम्ही ज्या अर्थाने उपास करता आणि आपल्या जीवाला प्रभूच्या नावाने टाळताल, प्रभू पण तुमचं ते शरीर जे त्याच्या नावाने तळपत आहे त्याचा विचार करण्यासाठी प्रभू कधी माघार घेणार नाही. याचा अर्थ असा नाही की उपास न धरणाऱ्यांसाठी देवबाप कोणता विचार करत नाही. देवबाप उपास न धरणाऱ्यांसाठी पण तोच विचार करतो जो उपास धरणाऱ्यांसाठी आहे. देवबाप्पाच्या
राज्यामध्ये भेदभाव नाही, यांनी केलं म्हणून याच्याशीच मी संपर्कात राहीन, यांनी केलं नाही म्हणजे याच्या संपर्कात राहणार नाही. उपास धरण्याची देवबाप्पाने सक्ती केलेली नाही आणि उपास न धरण्याची देवबाप्पांनी मनाई पण केलेली नाही. तुम्हाला आत्मा जर सुचवतोय उपास धरा तर देवबाप त्याला हरकत घेत नाही. पण जर आत्मा जर तुम्हाला म्हणत नाही तर मग विश्वासणाऱ्याचं किंवा सेवकाची इच्छा राहिली उपास करायचा अथवा नाही करायचा. पण बायबल वाचन, प्रभूचं भय आणि प्रार्थना या गोष्टीपासून कोणताही सेवक, कोणताही विश्वासणारा कदापिही दूर राहू नये. या संपर्कामध्ये त्यांनी सतत राहावं ही देवबाप आज इच्छा करत आहे. प्रियांनो, प्रभूचं येणं अगदी जवळ आहे, अगदी दाराशी प्रभू आलेला आहे. कोणत्याही समयाला दार उघडलं जाईल आणि आकाशात आम्हाला प्रभू दूतासह दिसणार आहे. म्हणून प्रभू येण्या अगोदर आम्ही प्रभूसाठी नीटनेटके झालोत का? प्रभू जर आला तर माझं जाणं त्याच्याबरोबर होईल का? याची तयारी इथूनच करण्याचा प्रयास करा. विश्वास ठेवलाय आणि प्रभू मला घेऊन जाईन या भ्रमातून बाहेर निघण्याचा हा अंतिम समय आहे. वचनाप्रमाणे कृती करण्याच्या प्रक्रियेत जर तुम्ही उतरले, निश्चित तुमचं जाणं प्रभू बरोबर होणार आहे. मग तुम्ही 1 घंट्याचा जरी प्रभूच्या वचनाप्रमाणे वागणारे प्रभूला दिसले ना आणि प्रभूचं येणं झालं, तुमचं जाणं स्वर्गात होईल. प्रियांनो, देवाच्या राज्यामध्ये फक्त देवाची इच्छा पूर्ण करण्याचं मनोधैर्य ज्यांच्या मनात आहे त्यांचं स्वर्गात जाणं निश्चित आहे. म्हणून प्रियांनो, या उपासाच्या दिवसामध्ये होईल तितकं तुमचं आणि प्रभूचं नातं एकदम 100% चांगलं आणि ओके होईल. अशा अनुषंगाने या 40 दिवसामध्ये स्वतःला प्रभूकडे आणण्याचा सतत आणि सतत प्रयत्न करा. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा, प्रार्थना करू आपण. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती सर्व माझ्या बापा तुझ्या पवित्र नावाला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो माझ्या बापा. स्वर्गीय बापा, आज या परिवारात तू उपस्थित झालेला आहे. शॉर्ट आणि स्ट्रीटमध्ये का होईना माझ्या बापा, तू आज या परिवाराशी वचनातून आणि विचारातून बोललेला आहे. बंधूंना जरी बाहेर जायचं होतं माझ्या बापा अर्जंटली कामासाठी, तरी प्रभू बंधूंनी तुला थोडा का होईना वेळ देण्याची प्रक्रिया आत्म्याने आणि खरेपणाने तुझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी मान्य केली. प्रभू, त्यांना ज्या पण ठिकाणी जायचं आहे त्यांचं जाणं आशीर्वादित कर, त्यांचं येणं पण आशीर्वादित कर. प्रभू, या परिवाराची सदैव तू आठवण कर माझ्या बापा. हा परिवार जर तुझा सन्मान करत आहे, तुझ्या भयामध्ये राहण्याची प्रक्रिया दाखवित आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये हा परिवार जर सतत तुझ्या नावामध्ये राहण्याची इच्छा करत आहे, तर प्रभू यांच्या मनातल्या हर एक इच्छेला तू पूर्ण कर, यांच्या हर एक प्रार्थना तू मान्य कर आणि यांच्या भावी जीवनामध्ये यांना तू आशीर्वादामध्ये सदैव चालवित राहा. एवढीच तुझा दास तुझ्याकडं मध्यस्थी आणि प्रार्थना करत आहे. आज तुझ्या नावाने स्वर्गीच्या बापा, तुझ्या दासाला काही वेळ करता का होईना तुझी सेवा करण्याची संधी या परिवारात तू दिली, यासाठी धन्यवाद माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत राहू. या घरातल्या तेला मिठापिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर माझ्या बापा. या परिवारातले सर्व प्रियजन तुझ्या कृपेच्या हातात देतो माझ्या बापा. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परिमाणाप्रमाणे स्वर्गीच्या बापा तू आशीर्वाद दे आणि तुझी कृपादृष्टी या परिवारातल्या सर्व प्रियजनांवर तू सतत ठेव, अशी मी तुला विनंती करतो. आज आपल्या दासाला या ठिकाणी वचन सेवा आणि प्रार्थना
दोही सेवा करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिली यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे नाम तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची वापर पाहिजे आणि जशा नंतर मारतो. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्व काळ. आमेन.